आता बऱ्याचशा दिवसापासून विद्यार्थी मागणी करून राहिले होते का ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल नाही, हॉस्टेल द्या, हॉस्टेल द्या। महाराष्ट्रात 72 हॉस्टेलची मागणी झाली, मुलींसाठी एक न मुलांसाठी एक हॉस्टेल प्रत्येक जिल्ह्यात मंजूर झाले, पैसे आले, सगळं झालं, निविदा आल्या, हॉस्टेलची जागा पाहिली। तुम्हाला सांगतो आमच्या नागपूरमध्ये हॉस्टेल चालू झालं, भाडं देणं चालू झालं, पण हे सरकार इतकं बदमाश आहे ते देवेंद्र फडणवीसले उद्घाटन करायला टाइम नाही भेटून राहिला, म्हणून त्याचं उद्घाटन पोट्यानं स्वतः कैची कापून ते फीत कापून करून टाकलं। तर ज्या अधिकाऱ्यानं ते उद्घाटन द्यायची परवानगी दिली त्याचं नाव आहे राजेंद्र भुजाडे, त्या अधिकाऱ्याला निलंबित करायचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांना केलं। म्हणजे यायले वेळ नाही म्हणून टॅक्सचा पैसा चालू आहे लोकांचा खर्च करणं, पण आम्हाला वेळ नाही म्हणून तुम्ही त्या हॉस्टेलमध्ये राहू शकणार नाही। पोट्टे हॉस्टेलमध्ये गेले होते त्याला यायनं वापस पाठवलं, बाहेर काढलं पोरायले। इतकं बदमाश सरकार आहे। पण तुम्ही विचार करा, भाडं चालू आहे, हॉस्टेलच्या उद्घाटनाला वेळ नाही म्हणून अजूनही उद्घाटन झाले नाही। असे गोरगरिबाचे पोरं शिकलेच नाही पाहिजे, त्याला सुविधाच भेटली नाही पाहिजे, आमच्या मनात येईन तेव्हा आम्ही उद्घाटन करी। आपले पोट्टे लंगलंग हिंडले पाहिजे, यायले रोजगार नाही भेटला तरी चालते, पण त्याने एक स्कीम आणली योजना दूत नावाची, का हे योजना दूत हे बीजेपीच्या लोकांना द्यायची स्कीम आहे, कार्यकर्ते जगाची स्कीम, का तुम्ही लोकांपर्यंत योजना न्या आणि त्याचेच लोक राहणार आहे, ते काय आपले लोक घेणार नाही। यायच्याच काळात आम्ही म्हणून राहिलो तलाठी ग्रामसेवक ज्या काही स्पर्धा परीक्षा आहे ह्या तुम्ही एमपीएससी ले द्या, वर्ग 3च्या परीक्षा एमपीएससी ले द्या। एमपीएससी म्हणते आम्ही घ्यायला तयार आहे, पण हे पट्टे द्यायला तयार नाही, काऊन तर एक मध्यस्थी संस्था नेमता येईल। हे या देशात कलेक्टरची फी 100 रुपये आहे आणि तलाठी बनाची फी 900 रुपये आहे। कितीची उपाध आहे? मग तलाठी बनायचं असेल तर 900 रुपये भरा आणि कलेक्टर बनायचं असेल तर 100 रुपये भरा। म्हणजे अशी व्यवस्था आणली आणि एक संस्था नेमली आणि तिकडून मागून ते काहीतरी गल्लोऱ्या खाले देत असत, काहीतरी मागून भेटत असत नाही यायले पार्टी फंड घेऊन, म्हणून यायनं अशा स्कीम लॉन्च केल्या।